सर्व विद्यार्थ्यांना शुभप्रभात. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणास पंचायत समिती श्रीरामपूर अंतर्गत श्री अनंत सलालकर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतगिरणी, हे आपणास 2019 च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या घटकातील काही प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण आपणासमोर करणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्न विश्लेषणाचा या ठिकाणी आनंद घ्यावा, माहिती जाणून घ्यावी. तर मी सलालकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद राणे सर, थँक्यू व्हेरी मच. मिशन आरंभ या आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर उपक्रमांतर्गत आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 या तासिकेमध्ये मी अनंत यशवंत सलालकर, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतगिरणी, पंचायत समिती श्रीरामपूर, जिल्हा परिषद अहिल्यानगर, उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग, सर्व सन्मान्य टेक्निकलची टीम, सर्व सन्मान्य गुरुजन वर्ग, उपस्थित लाडके अभ्यासू विद्यार्थी वर्ग, त्याचबरोबर सर्व पालकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वात पहिल्यांदा सर्वांना या ठिकाणी बोर्ड दिसतोय? ठीक आहे, सर्वांना हा बोर्ड दिसत असेल. बोर्ड आणि त्यामध्ये जे आपण प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज या ठिकाणी घेतलेलं आहे ते सर्वांना दिसतच असेल. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये 25 प्रश्न हे मराठी आणि 50 प्रश्न हे गणित या विषयावर आधारित असतात. एकूण 75 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे एकूण 150 गुण. त्यानंतर पेपर 2 मध्ये 25 प्रश्न इंग्रजी या घटकाशी संदर्भात आणि 50 प्रश्न बुद्धिमत्ता या घटकाशी संदर्भात. एकूण प्रश्न संख्या पेपर 2 साठी सुद्धा 75 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे गुणांची संख्या 150. पहिला पेपर 150 गुणांचा, दुसरा पेपर 150 गुणांचा. एकूण आपली जी शिष्यवृत्तीची परीक्षा असते ती 300 गुणांची, आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच. तर आज आपण या ठिकाणी सरांनी आताच सांगितल्याप्रमाणे सन 2019 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जो पेपर आलेला होता त्या पेपरमध्ये कालच्या तासिकेला आमच्या भगिनी यांनी मराठीच्या संदर्भातील 1 ते 25 प्रश्न घेतलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विश्लेषण झालेलं आहे. त्याच पद्धतीने आज आपण प्रश्न क्रमांक 26 जो पेपर 1 मधील जो भाग 2 आहे गणिताचा, या भाग 2 मधील गणिताच्या संदर्भाने प्रश्न 26 पासून पुढील प्रश्नांचं विश्लेषण, चर्चा, उकल आपण या तासिकेमध्ये करणार आहोत. सर्वांनी यासाठी तयार व्हायचंय. मला असं वाटतं आपल्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे किंवा सर्वांकडेच 2019 ची प्रश्नपत्रिका असेलच. नसेल तर तुमच्या स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारचं पेज दिसणार आहे. त्या पेजवर आपण पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार मध्ये ब्लर होऊ शकतो, परंतु बहुतांश प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं तो प्रश्न आणि त्याचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर सर्वांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल तर प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न बघावा. नसेल उपलब्ध तर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा ती प्रश्नपत्रिकेचा तो पेज, तो प्रश्न तुम्हाला दिसेल, त्याचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, चला सुरू करूया. ओके, गुड मॉर्निंग वन्स अगेन. बघा, आपण आज या तासिकेमध्ये प्रश्न क्रमांक 26 जो गणिताचा भाग आहे, गणिताचा पहिला प्रश्न आहे, त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. प्रश्न 26 अशा प्रकारचा होता. या ठिकाणी मी प्रश्न वाचतो, त्याचे ऑप्शन्स वाचतो आणि नंतर आपण त्या प्रश्नाच्या संदर्भाने विश्लेषण किंवा चर्चा करूया. प्रश्न 26 असा आहे किंवा असा होता: 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? बघा, आता आपल्याला 5 कोटी ही संख्या, आपल्याला कोटीपर्यंतच्या संख्या आहेत. आता आपल्याला दिलेली संख्या ही कोटीमध्ये आहे. 5,09,77,599. आपल्या सर्वांना माहिती आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. साधारण एक 8 अंकी ही संख्या आहे आणि आपल्याला त्यानंतर येणारी क्रमिक संख्या काढायची. आपण सर्वात पहिल्यांदा 5 कोटी आपण सोप्या पद्धतीने जोडूया. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे याच्यासाठी असणारा वेळ हा कमी असतो, गणिताला जास्त वेळ लागतो. म्हणून आपल्याला त्या तुलनेमध्ये भाषेचे प्रश्न लवकर सोडवायचे आहेत.
भाषेचे प्रश्न त्या तुलनेत आपल्याला आपले लवकर सुटतील आणि गणिताला थोडा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागेल. तर आपण सर्वप्रथम ही संख्या लिहिली. संख्या आहे 5 कोटी 9,77,599. आता या ठिकाणी आपण ही संख्या लिहिली. बरोबर आहे संख्या. यानंतरची आपल्याला क्रमिक संख्या लिहायची. क्रमिक म्हणजे क्रमाने येणारी. आता आपल्याला माहिती आहे शेवटचे 2 अंक काय आहे 99. मग याच्यानंतर किती येतात 100. आता 599 नंतर किती येतात 600. म्हणजे आपण ही संख्याच्या पुढची क्रमिक संख्या अशा पद्धतीने लिहू शकतो 5,09,77,600. बरोबर. एकदम सोपा प्रश्न आणि सहज आपल्याला गुण देणार. फक्त काय होतंय आपण कधी कधी गडबडीमध्ये आपण वाचतो प्रश्न अर्धवट आणि उत्तर 5,09,77,599. मग तीच संख्येचं उत्तर लिहितो. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय यानंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे आपल्याला प्रश्न पहिल्यांदा शांततेत वाचावा लागेल. वाचल्यानंतर त्याचं आकलन करून आपल्याला त्याची उकल किंवा उत्तर शोधावं लागेल. मग आता 5,09,77,599 यानंतर क्रमाने येणारी संख्या 5,09,77,600. एकदम सोपं उत्तर. याचा पर्याय क्रमांक आहे. आता पहिला पर्याय आहे 5,09,77,600. पहिलाच पर्याय. दुसरा आहे 5,09,77,599 तीच संख्या. बहुतांश विद्यार्थी हा प्रश्न त्यांना येत असून सुद्धा प्रश्न पूर्ण न वाचल्यामुळे चुकून तीच संख्या लिहितात. परंतु आपल्याला प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. 5,09,77,599 यानंतर येणारी क्रमिक संख्या ही 5,09,77,600 अशी असेल. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27. 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकांच्या मध्ये आहे? बघा हा अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकांच्या मध्ये आहे? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 0.5 व 0.56. 0.5 म्हणजे 50 व 0.7. 0.562 व 0.57. चौथा पर्याय 0.56 व 0.57. आता आपण हे चारही पर्याय अशा प्रकारे लिहू शकतो. कसे लिहू शकतो? हा पहिला पर्याय आहे 0.5 व 0.56. हा पर्याय आपण अशा प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी खाली लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल. कदाचित ती स्क्रीन थोडी बाहेर जात असेल कॅमेऱ्याच्या. 0.5 आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 0.500 ते 0.507. ठीक आहे. दुसरा पर्याय आपण असा लिहू शकतो 0.500 ते 0.600. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आपण या प्रकारे लिहू शकतो 0.662 ते 0.570. चौथा पर्याय आपण या प्रकारे लिहू शकतो 0.560 ते 0.570. ठीक आहे. राणी संख्या अडचण तिसरा आणि चौथा पर्याय थोडा बाहेर जातोय. ठीक आहे ओके एका खाली एक लिहायचं. त्याच्यावर जे गणित आहेत ना त्याच्यावर लिहिलं तरी चालेल. तुम्ही लिहिलेलं मुलांना स्पष्ट दिसतंय. त्याच्यामुळे एका खाली एक 4 पर्याय लिहिले तरी चालतं. येस सर ओके. बघा 4 पर्याय ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढचे पर्याय आपण त्या पद्धतीने घेऊ. बघा आपल्याला 0.561 हा अपूर्णांक याच्यामध्ये आपण सहज शोधू शकतो. फक्त इथे काय दिलेलं आहे हे एका दशांश चिन्हामध्ये दिले किंवा एका दशांश मध्ये दिले, दशांश मध्ये दिले, शतांश मध्ये दिले. हा सहस्रांश आहे 0.561 सहस्रांश. मग आपल्याला सहस्रांश मध्ये सगळं कन्वर्ट केल्यानंतर आपलं असं लक्षात एकदम सहज असं जे आपल्याला उत्तर मिळेल 0.561 आकाशामध्ये असेल तर आपण खात्रीशीर पद्धतीने सांगू शकतो 500 ते 560 मध्ये तो येणार नाही. दुसरा पर्याय 0.500 ते 600 मध्ये तो येणार नाही. 0.562 ते 0.570 मध्ये तो येणार नाही. 0.560 ते 0.570 मध्ये येईल का? तर तो येणार. म्हणजे या ठिकाणी आपला चौथा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्यायावर आपण योग्य पद्धतीने जे डार्क करतो आपण गोल त्या पद्धतीने गोल डार्क करायचे. त्या गोल डार्क करत असताना आपण पेन जो वापरणार आहे त्याची शाई बाहेर गेली नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28वा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला
किती शिरोबिंदू असतील? बघा आता एकदम सोपं उत्तर आहे याचं. जरी आपल्याला प्रश्न थोडा क्लिष्ट स्वरूपात दिलेला आहे. प्रश्न काय दिलाय? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू. आपल्या सर्वांना माहिती त्रिकोण या भौमितिक आकृतीला 3 बाजू असतात, 3 कोन असतात, 3 शिरोबिंदू असतात. ठीक आहे. आता 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला 2 त्रिकोण जोडून एक चौकोन तयार करता येतो. ठीक आहे. 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? चौकोन कसाही असला तरी त्याला 4 बाजूच असतात, 4 कोनच असतात आणि 4च शिरोबिंदू असतात. म्हणून याचं उत्तर येईल 4 आणि याचा पर्याय क्रमांक आहे 2. यामध्ये काही अडचण कुणाला? सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे. यानंतर म्हणजे याचं 28व्याचं उत्तर आहे दुसरा पर्याय. पुढे यानंतर 29वा प्रश्न आहे. उत्कर्ष आता थोडासा काळजीपूर्वक वाचायचा आहे. मोठा प्रश्न आहे. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? आता एकदा शांततेने आपण प्रश्न वाचल्यानंतर असं आपल्या लक्षात येतो, एक संस्था आहे, संस्थेचं नाव आहे उत्कर्ष सहकारी संस्था. या संस्थेचे एकूण भागधारक 2240 आहेत, त्यांना आपण इंग्रजीमध्ये शेअर होल्डर्स म्हणतो. भागधारक 2240 आहेत. तर हे एकूण सभासद जे आहेत त्यांच्यापैकी 35% स्त्रिया आहेत. आता काय झालं, त्यांची सर्वसाधारण सभा होती. या सर्वसाधारण सभेला 100% म्हणजे 2240 पैकी 2240 सभासद भागधारक उपस्थित होते. तर किती पुरुष भागधारक उपस्थित होते त्या सभेला? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहितीये एकूण सभासद संख्या आहे 2240 आणि त्यापैकी स्त्रिया आहेत 35%. मग आपण एक साध्या पद्धतीने सांगू शकतो, एकूण भागधारकांपैकी 35% जर स्त्रिया असतील तर पुरुषांचं प्रमाण किंवा पुरुषांचं पर्सेंटेज, पुरुषांचं एकूण जे असणार शेकडा प्रमाण आहे ते साधारणपणे 65% असेल. ते साधारणपणे 65% असेल, कारण 35% स्त्रिया आहेत. जर 65% पुरुषांचं प्रमाण असेल, आता आपल्याला माहितीये 100% भागधारक उपस्थित होते, म्हणजे 65%च्या 65% पुरुष भागधारक उपस्थित होते, 35% स्त्री भागधारक उपस्थित होत्या. मग एकूण सभासदांची संख्या आहे 2240. जर एकूण सभासद संख्या 2240 जर असेल आणि एकूण पुरुष भागधारक जर 65% असतील आणि सगळेच्या सगळे जर 100% म्हणजे 65% पैकी सगळे जर उपस्थित असतील तर एकूण पुरुष किती उपस्थित आहेत या अशा पद्धतीने आपण काढू शकतो. 65% म्हणजे 100 पैकी 65. ठीक आहे. याला आपण भाग देऊ शकतो. भाग असा देऊ शकतो, याला 10चा भाग दिला, याला 10चा भाग दिला. हा आपण एक शॉर्टकट वापरू शकतो. 10चा भाग दिल्यानंतर याचा 1 शून्य जाईल, याचा 1 शून्य जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण 13 ने याला भाग देऊ शकतो. 13 5 65 सॉरी आपण 65% पुरुष आहेत, मग भाग अशा पद्धतीने देऊ शकतो. याला 10 ने भाग दिला, याला 10 ने भाग दिला. त्यानंतर 5 ने याला भाग दिला, 13 5 65 5 दुने 10. 2 ने याला भाग दिला, बे 1 बे 1 बे 2 112 चा भाग जाईल. आता 112 गुणिले 13 यांचा जेव्हा गुणाकार करतो त्यावेळेस आपलं उत्तर येईल 1456. ठीक आहे. 1456 हे एकूण भागधारकांपैकी पुरुष भागधारक आहे आणि तेवढे सर्वजण त्या सभेला उपस्थित होते.
म्हणून आपलं उत्तर येईल 1456. त्याचा पर्याय क्रमांक आहे 1. ज्या पद्धतीने आपण डार्क करतो त्या पद्धतीने बरोबर पर्याय 1 डार्क करायचा. यानंतर पुढचा प्रश्न आहे 30. प्रश्न क्रमांक 30. 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे? बघा आपल्याला विभाजक माहिती. विभाजक म्हणजे अशी संख्या ज्या संख्येने त्या संख्येला भागतो. ठीक आहे. समजा 52 चे विभाजक आपल्याला बघायचे. 52 चा सर्वात छोटा, कोणत्याही संख्येचा सर्वात छोटा विभाजक ही एक संख्या असते. यानंतर कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. मग सर्वात छोटा विभाजक 1. 52 चा सर्वात मोठा विभाजक 52 52. मग आपल्याला काय विचारलंय त्यांनी की मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान म्हणजे लहान विभाजकाच्या किती पट आहे? मोठा विभाजक 52 आहे, लहान विभाजक 1 आहे. मग 1 च्या किती पट 52 आहे? तर 52 आहे. 52 म्हणजे लहान विभाजकाच्या 52 पट मोठा विभाजक असेल. मग 52 उत्तर येईल आपलं. 52 उत्तर पहिला पर्याय 26, दुसरा 13, तिसरा 4, चौथा पर्याय आहे 52. म्हणजे चौथा पर्याय आपला या ठिकाणी बरोबर आहे. चौथा पर्याय आपण बरोबर आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये गोल त्याचा ब्लॅक करणार आहोत किंवा डार्क करणार आहोत. यानंतर 31वा प्रश्न आहे. 5 रुपयाची 30 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 5 रुपयाची 30 नाणी म्हणजे काय? कॉइन्स म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. 5 रुपये कधी कधी काय होते मराठी प्रतिशब्द आपल्याला माहिती नसतात. नाणे म्हणजे कॉइन्स, ठोकळा थोडक्यात. बघा 5 रुपयाची 30 नाणी. आता आपण 5 रुपयाची जर 30 नाणी घेतली तर एकूण रक्कम किती होते? 150 रुपये. एकदम बरोबर. आता 150, आता 150 चे आपल्याला 10 रुपये घ्यायचे. ठीक आहे. मग काय करावं लागेल? 150 ला आपण सरळ 10 ने भागूया. भागाकार डिव्हिजन. मग आपण त्याला 10 ने भागलं उत्तर येईल 15. हा शॉर्टकट आहे. 1 0 त्यातला जातो. उत्तर येईल 15. म्हणजे आपण 150 रुपयाच्या जर 10 रुपयाच्या नोटा घेतल्या तर त्या नोटांची संख्या येईल 15. या ठिकाणी पहिला पर्याय आहे 3, दुसरा आहे 6, तिसरा आहे 15, चौथा आहे 20. म्हणजे याचा पर्याय क्रमांक येईल 3. ठीक आहे. तो आपल्याला डार्क करायचा. यानंतर प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 मी वाचतो. सर्वांना दिसतोय? कुणाला काही अडचण आतापर्यंतच्या प्रश्नांमध्ये? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? पहा 1 ते 9 हे अंक वापरायचे क्रमिक अंक. त्यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा. मोठ्यात मोठी विषम संख्या, लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती येईल? आता 1 ते 9 या सध्याला थोडस या ठिकाणी हा जो भाग आहे हा जो भाग आहे तर या ठिकाणी मी थोडस याचा वरच्या जागेचा वापर करतो. बघा 1 ते 9 ही क्रमिक संख्या आणि त्याच्यामध्ये आपल्या वापरून एकदा प्रत्येक अंक एकदाच वापरून होणारी मोठ्यात मोठी संख्या. कोणती संख्या मोठ्यात मोठी तयार होईल आपण पाहूया. आता किती अंकी आहे? 6 अंक आहेत सर्व. एवढं लक्षात ठेवायचं. 9 8 9 8 7 6 5 आणि पुढे येईल तसा 4 क्रमांक म्हणजे 6 अंक तयार होईल. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे? मोठ्यात मोठी विषम संख्या. मग मोठ्यात मोठी विषम साठी आपण 4 घेऊ शकत नाही कारण ती समसंख्या होईल. मग आपण या ठिकाणी 3 घेऊ. ठीक आहे. ही झाली या क्रमिक अंकांपासून हे क्रमिक अंक एकदाच वापरून होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. आता आपल्याला लहानात लहान समसंख्या घ्यायची. लहानात लहान समसंख्या 1 2 3 4 5 आणि 6 हे अंक या पद्धतीने वापरू शकतो. मोठ्यात मोठी संख्या आपण कशी तयार करतो? संख्यांचा उतार टाकतो, डिसेंडिंग ऑर्डर. लहानात लहान संख्या कशी करतो? चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर. आणि या 2 6 अंकी संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची. ठीक आहे. सोपं काम आहे. बेरीज 6 आणि 3 9, 5 आणि 5 10, 1 कॅरी फॉरवर्ड, 6 7 4 11, चला 1 7 आणि 3 10 आणि 11, चला 1 8 आणि 2 10 आणि 11, चला 1 9 1 10 आणि 11. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1
11,11,109. आता 11,11,109 या ठिकाणी कुठेही नाही, कोणत्याही पर्यायामध्ये. पहिला पर्याय नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही. मग आता कोणत्याही पर्यायामध्ये नसल्यामुळे जी परीक्षा आहे त्या परीक्षा परिषदेने हा प्रश्न रद्द केलेला होता 2019च्या प्रश्नपत्रिकेमधला. म्हणून आपलं हे उत्तर 11,11,109 असं आलेलं आहे. हे योग्य आहे, परंतु चारही पर्यायामध्ये नसल्यामुळे त्यांनी तो प्रश्न त्या काळामध्ये रद्द केलेला होता. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा, यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 33. प्रश्न क्रमांक 33, ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. ओंकार नावाचा एक मुलगा तुमच्यासारखा परीक्षेमध्ये 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची? बघा, आपल्याला यासाठी काय करावं लागेल? यासाठी सगळ्यात महत्वाचं, ती परीक्षा X गुणांची होती असं मानावं लागेल. मग आता आपण म्हणूया, बघूया काय कसं याचं सोल्युशन निघेल. ती परीक्षा साधारणपणे X गुणांची होती. आता X गुणांची एकूण ती परीक्षा असेल तर तिच्या किती टक्के त्याला मिळाले? 68%. 68% म्हणजे 68% तेव्हा त्याला मिळालेली गुणांची संख्या आहे 510. 510 गुण त्याला मिळाले. ठीक आहे, आता आपण हे साधारणपणे मी इथं वरती लिहितो, हे आपण 100 इथे भागिले आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे डावीकडे आहे ते उजवीकडे येताना भागिले असणारे गुणिले होते आणि गुणिले असणारे भागिले होते. म्हणजे आपण असं लिहू शकतो x बरोबर 510 गुणिले, आता हे 100 छेदस्थानी ते अंशस्थानी जातील, गुणिले 100 छेदस्थानी 68. ठीक आहे, काही अडचण याच्यामध्ये? या मांडणीमध्ये बरोबर चिन्हाच्या डावीकडे असणारे जो अपूर्णांक आहे तो उजवीकडे जाताना त्याचा गुणाकार व्यस्त होतो. आता गुणाकार व्यस्त तुम्हाला नाही, परंतु आपण छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी देतो. ठीक, बघा आता आपण याला जेव्हा संक्षिप्त रूप देतो 17 चौक 68, याला 17चा दोन्हीला 17चा भाग जाईल. आता एक अंदाज घ्यायचा आपण नेहमी अशी गणित सोडवत असताना, दोन्ही संख्येला कशाने भाग जाईल? 17च्या पाड्यामध्ये 51 पण आहे, 17च्या पाड्यामध्ये 68 पण आहे. मग 17 चौक 68, 17 त्रिक 51 म्हणजे याला 30चा भाग जाईल. ठीक आहे, यानंतर आपण या 4 ने या 100 ला भाग दिला, याचं उत्तर आलं 25 किंवा 25चा भाग 25 चौक 100, 4 एके 4, 25 चौक 100. ठीक आहे, आता 30 गुणिले 25 याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. 30 गुणिले 25 किती येईल उत्तर? कोण सांगतो मला? एकदम येते 25 0 0 25 1 75. म्हणजेच x बरोबर किती आलं? 750. x काय मानलं होतं आपण? एकूण गुण, परीक्षेचे एकूण गुण. आता आपल्याला ते प्रश्न तोच विचारले, परीक्षा एकूण किती गुणांची होती? आता पहिला पर्याय दिलेला मी 510. 510 तर नाहीच, कारण ती त्याला मिळालेली आहे 68%. 680 पण उत्तर नाही. तिसरा पर्याय 750 जे आपण काढलेला आहे बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. आणि चौथा पर्याय 800. त्यापैकी तिसरा पर्याय आपला बरोबर आहे आणि तो आपण पर्याय आपल्या उत्तर आन्सर शीट मध्ये आपण डायल करणार आहोत. यानंतर 34वा प्रश्न आहे. पहा, अपूर्णांक आहे 3/5, 3/2, 3/8, 3/7 असे 4 अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामध्ये फरक. सर्वांना प्रश्न दिसतोय? बघा, अपूर्णांक हा एक महत्वाचा विषय आहे. जसं आता आपण शेकडेवारीचे एक गणित बघितलं पर्सेंटेजच्या संदर्भाने, तर ते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दरवर्षीच्या परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न हे हमखास असतात आणि हमखास आपल्याला गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत. शेकडेवारीचा प्रश्न या ठिकाणी झाला आपला 33वा. आता आपण अपूर्णांकाकडे. आता अपूर्णांक म्हणजे जो अंक पूर्ण नाही असा अपूर्णांक. 1 हा अंक पूर्ण आहे, 2 हा अंक पूर्ण आहे, पण 1 आणि 2 च्या मध्ये 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 असतो. 1.5 हा अपूर्णांक आहे. तो अपूर्णांक घटक आपण शिकलेलो आहोत. तर यामध्ये 3/5 हा अपूर्णांक, या ठिकाणी 4 अपूर्णांक दिलेले आहेत. 3/5, 3/2, 3/8 आणि 3/7. आपल्याला काय करायचंय? सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातला फरक काढायचा. आता आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? सुरुवातीला आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधावा लागेल. आता याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल मला कोण सांगतो? बरोबर, एकदम बरोबर. सर्वात मोठा अपूर्णांक बघा, या ठिकाणी सर्व अपूर्णांकांचे अंश समान आहेत 3 आणि छेद भिन्न आहेत.
बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये एक लक्षात ठेवायचं, ज्या अपूर्णांकांचे अंश समान असतात त्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा. ही कन्सेप्ट आली लक्षात. जेव्हा अपूर्णांकांचे अंश समान असतील तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा. आणि याच्या विरुद्ध व्हाईस वर्सा कंडिशन कुठे, ज्यावेळेस आणि याच्या विरुद्ध कंडिशन ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असेल, अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा, अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. पण आता या ठिकाणी अंश समान आहे, छेद वेगळे आहेत, मग ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक. मग छोटा छेद सगळ्यात छोटा छोटा अंक कोणता आहे? 2. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 3/2 3/2 हा अपूर्णांक या ठिकाणी मोठा आहे. ठीक आहे. आणि सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असेल? 3/8, कारण 8 ही संख्या या ठिकाणी सर्वात मोठी आहे. 5, 2, 8 आणि 7 मध्ये. ठीक आहे. म्हणून 3/8 हा अपूर्णांक आला छोटा. आता आपण काय करतो, नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजातो. मग मोठ्या अपूर्णांकामधून छोटा अपूर्णांक याच्यातला फरक काढायचा नाही, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी यांची वजाबाकी करूया. ठीक आहे. आता वजाबाकी करताना आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला याचे छेद समान नाही, मग आपल्याला याचा तिरका गुणाकार करतो आपण. तिरका गुणाकार 8 त्रिक 24 मायनस 2 त्रिक 6 डिवाइड बाय 8 गुणे 16. ठीक आहे. आता याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल 24 मधून 16 गेले, 24 मधून 6 गेले 18/16. याचं उत्तर आलं 18/16. आपण का केला तिरका गुणाकार? कारण यांचे छेद समान आहे. आणि अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर सरळ आपण त्याची वजाबाकी बेरीज करतो. काय असेल ती क्रिया करतो, बेरीज किंवा वजाबाकी. आणि छेद जर समान नसतील तर त्याचे छेद पहिल्यांदा आपण समान करून घेतो. बघा 3/2 3/8 यांची वजाबाकी, त्याचं उत्तर 18/16. ठीक आहे. आता आपल्याला 18/16चं उत्तर पहिलाच पर्याय, म्हणून आपण पहिला पर्याय, बाकीचे पर्याय आता बघत नाही, जरा वेळेची कमतरता आहे, प्रश्न बरेच आहेत. 18/16 हे उत्तर आहे, तो आपण पर्याय टाकतो. यानंतर एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले. एक संख्या, पुन्हा आपण ती संख्या x म्हणू, तिला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तर तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो. बघा 5 ने गुणलं असतं तर 39 ने कमी आला असता, 8 ने गुणलं गुणाकार किंवा जे उत्तर आहे, जे प्रोडक्ट आहे ते 39 ने वाढलं. तर ती संख्या कोणती? आता आपण एक संख्या मांडली x, आता तिला जर 8 ने गुणलं तर उत्तर किती येईल? x गुणिले 8 बरोबर 8x. करेक्ट. तसंच त्या संख्येला जर आपण 5 ने गुणलं तर x गुणिले 5 म्हणजे 5x. आता आपल्याला माहिती आहे जर 8 ने गुणलं तर जो गुणाकार तो 5x, 5 ने x किंवा 5 ने त्या संख्येला गुणले 39 ने जास्त असतो. म्हणजे 8x वजा 5x बरोबर 39 असं आपण लिहू शकतो. बरोबर बरोबर समजतंय? सर्वांना लक्षात येत आहे? ठीक आहे. 8x मधून 5x गेले, खाली उरले 3x बरोबर 39. आता हे x ला गुणिले आहेत 3, या ठिकाणी आपण 39 ला भागिले लिहू शकतो. ठीक आहे. आणि याचं उत्तर येईल 39 ला 3 ने भागल्यानंतर 13. 13 त्रिक 39. मग यामधला पर्याय किती आहे? तिसरा पर्याय उत्तर आहे. म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी 13 आपण तो आपल्या आन्सर शीट मध्ये आपण तो डार्क करणार आहोत. मला वाटतं हे समजलं असेल सर्वांना. पहिल्यांदा आपण ती संख्या मानली x, त्यानंतर 8x, 8 ने गुणल्यानंतरचं होणारं उत्तर किंवा त्याचा गुणाकार, 5 ने गुणल्यानंतर 5x, दोन्ही मधला फरक 8x वजा 5x 39 आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपण वजा केली 3x, 3x 8x मधून 5x गेल्यानंतर 3x राहिले, त्यांच्यातला फरक आहे 39 चा. आणि आपण हे 3 याला गुणिले असल्यामुळे इकडे ते भागिले झाले, म्हणजे x बरोबर 39/3 किंवा 39/3. त्याचं उत्तर आलं 13. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 36. आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घालून धनाकृती खोका तयार केल्यास R हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? बघा आता तुम्ही काय करायचं, हा प्रश्न सोडवत असताना मला असं वाटतं या प्रश्नाचा जेव्हा तुम्ही सराव करता
त्यावेळेस तुम्ही एक छोटस त्याचं मॉडेल बनवावं. अशा प्रकारे आपण एक मॉडेल बनवू शकतो. आता हे मॉडेल जेव्हा आपण याला असं फोल्ड करणार त्यावेळेस आपल्याला माहिती आहे हा आर भाग या पीच्या लगत येणार, ए भाग अशा पद्धतीने वर येणार, यू इकडून येणार, हा एल असा येणार आणि आय शेवटी वरतून येणार ज्यावेळेस आपण ही घनाकृती तयार करतो. म्हणून बरोबर आर इकडून येणार, एल इकडून येणार, आरच्या समोर एल हा भाग असतो. याचं तुम्ही मॉडेल तयार करू शकता आणि हे मॉडेल तयार केल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न अतिशय सोपा जाईल जेव्हा तुम्ही सोडवता. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे आरच्या समोर एल, एल हा पृष्ठभागी म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 आहे. सर्वांना हे समजलं असेल. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 काय आहे? खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? पदावलीमध्ये वेगवेगळ्या क्रिया असतात. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गणितामध्ये एकूण 4 मुख्य क्रिया आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता या 4 क्रियांचा क्रम ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण भागाकार करतो, नंतर गुणाकार, साधारणपणे त्यानंतर बेरीज करतो आणि मग वजाबाकी किंवा वजाबाकी करतो आणि बेरीज करतो. त्या वजाबाकी बेरीज थोडी मागे पुढू शकतो, पण पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार आणि नंतर मग 2 क्रियांपैकी जी योग्य वाटेल त्या परिस्थितीमध्ये ती क्रिया. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. पहिली पदावली आहे 7 गुणिले, आता मी तेच करतो 7 गुणिले 8 भागिले 4. आता याचं उत्तर शोधू आपण. ते 14 इथे दिलेलं आहे, मग ते बरोबर आहे की चूक ते आपल्याला पाहावं लागेल. आपल्याला चुकीची पदावली शोधायची आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 3 उत्तर यातले बरोबर आहेत आणि एक उत्तर चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं. 7 गुणिले 8 पहिल्यांदा आपण यांचे गुणाकार करण्यासाठी आपण भागाकार करतो, आपल्याला माहिती 7. आता 8 भागिले 4 म्हणजे 7 गुणिले 8 ला जर 4 ने भागलं तर 2 उत्तर येईल, 7 गुणिले 14. म्हणजे पहिलं हे बरोबर उत्तर आहे. आपल्याला चुकीची पदावली शोधायची. त्यानंतर दुसरं हे बरोबर आहे. दुसरं 27 डिवाइड बाय भागिले 3 गुणिले 3. आता 27 ला पहिल्यांदा आपण भागलं 3 ने, 27 ला भाग दिला 3 ने, तर 9 चा भाग जाईल. 9 गुणिले 3 उत्तर आले 27. बरोबर. आता इथे उत्तर 9 दिलेलं आहे, म्हणजे दुसरी पदावली सुटलेली आहे. आता आपण पटकन आपल्याला उत्तर सापडलेलं आहे, पण आपण पटकन खालचे पण पदावल्यांचं आपण त्या पदावल्या योग्य आहे की त्याचं उत्तर ते बघूया. 18 वजा 13 5 येईल, 5 अधिक 5 10 ही बरोबर आहे पदावली. 16 अधिक 5 21 येईल, 21 मधून 12 गेले 9 येईल, म्हणून ही पण पदावली बरोबर आहे. चुकलेली पदावलीचा पर्याय क्रमांक आहे 2 आणि तो आपण आपल्या आन्सर शीट मध्ये डार्क करणार आहोत. समजलं? मला असं वाटतं आतापर्यंत जे प्रश्न घेतले आपण ते सर्वांना समजले. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 मध्ये मी प्रश्न वाचतो. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? बघा, जोसेफ नावाचा एक मुलगा आहे तुमच्यासाठी. आता जोसेफने काय केलं? जोसेफ दुकानात गेला, दुकानदाराकडून त्याने अर्धा डझन पेन्सिल घेतली. पेन्सिलची संख्या आहे अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे किती? 6. दर काय आहे? दर म्हणजे एका पेन्सिलची किंमत आहे 3.5 रुपये. आता 3.5 आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 3.5. 3.5 किती घेतल्या? 6 झाली. किती एकूण रक्कम? 6.35. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला माहिती आहे. पुन्हा एकदा मी रिव्हिजन घेतो. 3.5 3.5 मल्टिप्लाय बाय 6 6.35. 3 7 3 18 3 21. आपण एका दशांशानंतर इथे एका अंकानंतर एका संख्येनंतर दशांश चिन्ह, एका अंकानंतर दशांश चिन्ह देऊ, म्हणजे याची किंमत आली 21 रुपये. ठीक आहे, कशाची? 6 पेन्सिलची अर्धा डझन. आता त्यांनी काय केलंय? 2 पेन पण विकत घेतले. 2 पेन किती रुपयाला विकत घेतले? तर एक पेन 12.5 रुपयाला आहे. आता 12.5 म्हणजे 12.5 गुणिले 2 पेन. याचा गुणाकार तुम्ही करू शकता. अशी मला खात्री आहे. 12.5 रुपयाला एक पेन, 2 पेनची किंमत होते 12 गुणिले 24 अर्धा चे डबल म्हणजे 24 आणि 25 रुपये. आता या 2 वस्तूंची एकूण किंमत किती झाली? 21 अधिक 25. 2 वस्तूंची एकूण किंमत झाली 46. आता अपेक्षित काय? जोसेफने दुकानदाराला 46 रुपये देणं अपेक्षित आहे.
पण जोसेफने किती दिले? त्याच्याकडे सुट्टे 46 नव्हते, त्याने 50 रुपयाची नोट दिली. आता 50 रुपयाची नोट दिल्यानंतर एकूण त्याच्या वस्तूंची किंमत झालेली आहे 46. त्याने दिलेली रक्कम आहे 50. त्याला मागे मिळणारी रक्कम 50 मधून 46 कमी करायची. एकदम सोपं, तोंडी पण आपण बरेच जण करू शकतात. उत्तर येईल 4 रुपये. ठीक आहे, ठीक आहे. यानंतर याचा पर्याय क्रमांक आहे 4 रुपये, तिसरा पर्याय जो आपण तयार केला. त्यानंतर 39वा प्रश्न. ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा 8% दराने 2500 रुपये 6 महिन्यांसाठी सर्व व्याजाने दिले, तर प्रणवला ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज येईल? प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज येईल किंवा देईल? ठीक आहे. प्रणव ऋतुजाने काय केलं? प्रणवला मुद्दल रक्कम किती दिली? 2500 रुपये. आता आपण याला मी फक्त मू लिहितो. मू म्हणजे मुद्दल. किती आहे मुद्दल? 2500. ठीक आहे. मुद्दल रक्कम आहे, मुद्दल असली म्हणजे लक्षात येईल. मुद्दल आहे 2500 रुपये. ठीक आहे. यानंतर याचा दर आहे 8%. पण हा 8% कसा आहे? दर साल दर शेकडा. या दर साल दर शेकड्याचा पूर्ण अर्थ असा होतो, दर साल दर शेकडा, प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला 8 रुपये व्याज. आता इथे मुद्दल आहे 2500 आणि मुदत आहे 6 महिने. 6 महिने. बरं, आता हा दर आहे दर सालाचा, मुदत आपल्याला 6 महिने. 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष. आपण याला वर्षामध्ये कन्वर्ट करताना याला 0.5 असे म्हणू शकतो. याला दोन प्रकारे आपण सोडू शकतो इकडे. एक तर आपण एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं आणि 6 महिन्याचंच आपल्याला 6 महिन्यांसाठी ती रक्कम आहे किंवा 6 महिन्यांचंच व्याज काढायचे, म्हणून जे व्याज येईल त्याच्या अर्ध उत्तर असेल, त्याला 2 ने भागायचं. एक तर हा पर्याय, किंवा मुदत घेतानाच आपण 1 च्या ऐवजी 0.5 घ्यायची. या दोन्ही प्रकारे आपलं उत्तर एकदम योग्य येणार आहे. आपण पटकन सोडूया. बघा, सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. ठीक आहे, भागिले 100. ठीक आहे. आता मी हे सगळं हे करतो, इरेज करतो. आता यानंतर आपलं सरळ व्याज किती येईल बघा. एक तर पहिल्यांदा मुद्दल आहे 2500 रुपये. मुदत आहे, आता आपण जर मुदत 1 घेतली एका वर्षाची, आपण नंतर त्याला 2 ने डिवाइड करून 6 महिन्यांची सरळ व्याज काढू शकतो. त्या पद्धतीने पण करू आणि दुसऱ्या पद्धतीने. याला गुणिले 1 आणि याचा दर आहे 8, याला भागिले 100. ठीक आहे. आता याला 100चा भाग दिला, याला 25 चा गेला. 25 गुणिले 1, 25 × 25, 25 गुणिले 8, 25 8 200 रुपये. ठीक आहे. आता हे किती पूर्ण वर्षाचं व्याज झालं? मुदत किती मुदतीचं? 1 वर्षाचं. मग याला आपण 2 ने जर डिवाइड केलं, कारण आपल्याला 6 महिन्यांचंच व्याज काढायचे, प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचंच व्याज देणार आहे, म्हणून 200 ने जर 2 ने भागलं त्याचं उत्तर येईल 100 रुपये. ठीक आहे, पहिला पर्याय. आता आपण दुसऱ्या पद्धतीने करूया पटकन. आपण काय केलं? आपल्याला सरळ व्याज काढायचं. आपला मुद्दल आहे 2500 रुपये. आता आपली मुदत जी आहे ती 6 महिन्यांची आहे, अर्ध्या वर्षाची, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 0.5. ठीक आहे, गुणिले आपला दर आहे 8. ठीक आहे, याला भागिले 100 सूत्रानुसार. 100चा भाग दिला. आता 25 गुणिले 8 200 गुणिले 0.5. हा 0.5 आपण बाजूला. जेव्हा याचा गुणाकार करू तेव्हा याचं उत्तर आपल्याला असं येईल 100.0 म्हणजे 100. म्हणजेच दोन्ही पद्धतीने एकच उत्तर येतं. फक्त आपण कशा पद्धतीने आपल्याला सोपं वाटतं किंवा ही संकल्पना समजून घ्या. कोणताही दर हा दर साल दर शेकडा असतो. या ठिकाणी मुदत मात्र 6 महिन्यांचीच दिलेली आहे, म्हणून ते व्याज आपण जर 1 वर्ष ग्राह्य धरून जर काढलं तर त्याच्या अर्ध व्याज करावं लागेल, किंवा जर आपल्याला जर ही मुदत जर वर्षामध्ये कन्वर्ट करायची असेल तर ती 0.5 वर्ष किंवा मुदतच घ्यायची असेल ती आपल्याला 6 महिन्यांची तर 0.5. समजलं सर्वांना? काही अडचण आतापर्यंत? यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 काय सांगतो आपल्याला? 26,586 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक. बघा, आता मी संख्या लिहितो. संख्या आहे 26,586.
आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू शिकतो आपण, बरोबर. दोन व्हॅल्यू असतात, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे दिसणारी दर्शनी किंमत, प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्या अंकाच्या त्या स्थानानुसार ठरणारी किंमत. उदाहरणार्थ या ठिकाणी 6 ची किंमत 6, 8 ची किंमत 80, 5 ची किंमत 500, 6 ची किंमत आपण लिहूया 80, पटपट लिहूया. याची स्थानिक किंमत येईल 500, याची स्थानिक किंमत येईल 6000, याची स्थानिक किंमत 20000. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा हजार आणि दशक अंकाची स्थानिक किमतीची बेरीज. आता हजार स्थानी 6 आहे, त्याची स्थानिक किंमत 6000. दशक स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत 80. या दोन्हींची बेरीज 6000 अधिक 80 तुम्ही करू शकता 100%, 6080. ठीक आहे. यानंतर शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. शतक स्थानी 5 आहे, त्याची स्थानिक किंमत 500. दशक स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत 80. या दोन्हींची बेरीज येईल 580. आता आपल्याला काय करायचं, फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. एकूण असेल तर आपण बेरीज करतो, फरक असेल डिफरन्स असेल तर आपण त्याच्यात मध्ये वजाबाकी करतो. 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 8 गेले 0. इथे 60 मधून मी 5 काढतो डायरेक्ट, तुम्हाला सहजासहजी सोडवता येईल. 55, 5500 रुपये. आता 5500 पर्याय असणारा पर्याय क्रमांक आहे 2 आणि याचं उत्तर आहे 2. आपण 2 हा पर्याय डाग करणार. यामध्ये काही अडचण, आपल्याला स्थानिक किमती सर्व अंकांच्या समजतात, कारण आपल्याला साधारणपणे कोटीपर्यंतच्या संख्या आहेत आणि आपण ते सहजासहजी सोडू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 41. आता प्रश्न क्रमांक 41 कडे जात असताना आपल्याला आपल्या एक लक्षात येते की आपले जे घटक साधारणपणे शेकडेवारी झालं, त्याच्यानंतर स्थानिक किंमत झालं, त्याच्यानंतर व्याजाचं सरळ व्याजावरचे गणित झाले, अपूर्णांकावरचे गणित झाले, त्याच्यानंतर आकृतीवरचे काही गणित या ठिकाणी झाले. बघा पुढचा प्रश्न 41वा. मगन शेठने, मी प्रश्न वाचतो, मगन शेठने मगन शेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले असता त्यांना 364 रुपये नफा झाला. मगन शेठ नावाचे एक व्यापारी आहेत, त्यांनी 52 लिटर दूध विकलं, तेव्हा त्यांना ते दूध विकलं त्यांनी 2184 रुपयाला, तेव्हा त्यांना 364 रुपयांचा नफा झाला. आता त्यांना नफा झालेला आहे निश्चित. याचा अर्थ आता आपल्याला माहिती आहे कोणत्या वस्तूला दोन किमती असतात, एक असते खरेदी किंमत, एक असते विक्री किंमत, आणि त्या खरेदी आणि विक्री किमतीवर आधारित नफा किंवा तोटा असतो. ठीक आहे. ज्या वेळेस खरेदी किंमत ही म्हणजे खरेदी, जर आपण वस्तू खरेदी किंमत किंवा वस्तू खरेदी केली महाग आणि स्वस्त विकली तर आपल्याला तोटा होईल. आपण स्वस्त वस्तू खरेदी केली आणि महाग विकली तर आपल्याला नफा होईल. उदाहरणार्थ दुकानदाराने एक पेन 5 रुपयाला घेतला आणि समोर 10 रुपयाला गिराईकाला विकला, तर त्याला 5 रुपये नफा झाला. तोच पेन त्या दुकानदाराने 10 रुपयाला घेतला आणि 8 रुपयाला विकला तर त्याला 2 रुपये तोटा झाला. नफा आणि तोटा एकदम सोपी संकल्पना आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा, तुम्ही सर्व विद्यार्थी दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण वागत असतो त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टींचा सामना किंवा या सर्व गोष्टींचा फेस करत असतो. बघा आता मगन शेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकलं, म्हणजे ही त्याची विक्री किंमत आहे, तेव्हा त्याला नफा झाला. आता आपल्याला नफ्याचं सूत्र माहिती आहे. नफा काय? नफा बरोबर नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत. आता विक्री लिहितो फक्त, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे खरेदी किंमत. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला नफा किती झालेला आहे? 364. आता आणखीन आपल्याला त्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय करू, आपण आपल्याला काय काढायचे, मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले, आपल्याला पहिल्यांदा त्याची खरेदी किंमत काढायची एकूण. मग खरेदी किंमतीचं पण ज्यावेळेस नफा दिलेला असेल, ज्यावेळेस विक्री किंमत दिलेली असेल, त्यावेळेस खरेदी किंमत काढण्याचं आपल्याकडे एक सूत्र आहे. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. मग विक्री किंमत किती आहे? 2184. यातून आपण नफा जर वजा केला किंवा कमी केला तर आपल्याला त्याची खरेदी किंमत.
आणि खरेदी किंमत येईल 4 मधून 4 गेले 0, 2 आणि 18, 1820 रुपये. आता 1820 रुपये काय आले आपल्याला या ठिकाणी आली खरेदी किंमत. आता 1820 ही खरेदी किंमत आहे, पण किती लिटरची? 52 लिटरची. आपल्याला प्रति लिटर दर काढायचा, म्हणजे एका लिटरचा दर. मग आपण याला 52 ने भागू शकतो, बरोबर. आता 52 ने याला भाग देत असताना आपण साधारणपणे एक अंदाज घ्यायचा. एक अंदाजामध्ये माझ्या लक्षात येते याला ऍक्च्युली 52 ने डायरेक्ट पण भाग जातच असणार आहे, आणि इथे सगळे उत्तर पूर्णांकामध्ये हे आपल्या लक्षात येते, बरोबर. हा आपल्या सेन्सचा भाग आहे, हा समजून घेण्याचा किंवा लक्षात घेण्याचा. सगळे उत्तर पूर्णांकामध्ये आहे म्हणजे एक उत्तर येतं पूर्ण भाग जात असला पाहिजे. आपण काय करू, याला माझ्या लक्षात आलं की याला 26 ने भाग जातो, कारण 26 × 182. मला पाढे या ठिकाणी खूप कमी आले. पाढे 30 पर्यंत पाठ असले तर आपल्याला भाग देणं खूप सोपं जातं. साधारणपणे 30, त्याच्या पुढे असतील तर चांगलं. पहा 26 × 52, 26 × 182, हा शून्य तसाच राहील. आता 2 ने याला भागलं, 1 2 6 5 10, उत्तर आलं 35. हे उत्तर 35 काय आलं? ही आहे खरेदी किंमत. ही खरेदी केलेल्या दुधाची म्हणजे एकूण दूध किती खरेदी केलंय? 52 लिटर. मग 52 लिटर खरेदीसाठी 1820 रुपये लागतात. मग एका लिटरसाठी 1820 भागिले 52, याला भाग दिल्यानंतर आलं 35 रुपये एका लिटर दुधाचा खरेदी दर. आता याचा पर्याय क्रमांक आपण बघूया. 35 सोपा पर्याय, सोपं उत्तर. यामध्ये काही अडचण नाही. यानंतर आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येत आहोत. शेवटच्या भागाकडे येत असताना बघा, तुमची परीक्षा आता जवळ आलेली आहे. तुमचा अभ्यास जोरात चालू असेल. तुम्हाला अभ्यासासाठी, परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा. बघा 42वा प्रश्न. खूप चांगला अभ्यास करा. स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा या जीवनाला आकार देणाऱ्या परीक्षा असतात. या भविष्यामध्ये तुम्हाला ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्यांची एक पूर्वतयारी असते. सर्वांनी मन लावून त्यामध्ये अभ्यास केल्यात यश निश्चित आपलं असतं. ठीक आहे. यानंतर 42वा प्रश्न. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. बघा, एक खोली आहे. आता हा प्रश्न हा तुम्हाला कदाचित थोडा किचकट वाटेल, पण हा समजून घेतला, याचं आकलन चांगल्या पद्धतीने आपण केलं, चांगला सोडवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित या ठिकाणी आपण हा सहजासहजी प्रश्न सोडू शकतो. आणि हा प्रश्न सोडवताना पण आनंद तितकाच आहे आणि तर्क खूप याला महत्वाचा आहे. बघा, आता आपण हा प्रश्न सोडूया. सर्वांना प्रश्न दिसतोय? ठीक आहे. बघा, एक आयताकृती खोली आहे. आयताकृती खोली का? आयत तुम्हाला मला सर्वांना माहिती, आयत कसा असतो? आयताला चारी कोण काटकोन असतात आयताचे, आणि चारी कोण काटकोन असतात. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. ठीक आहे. हा चौकोनाचा एक प्रकार आहे आयत. आता खोली साधारणपणे प्रत्येक वर्ग खोली आयताकृती असते साधारणपणे. पहा, आता ही वर्ग खोली आहे आणि हिची लांबी आहे 4 मीटर, रुंदी आहे 3 मीटर. नेहमी लक्षात ठेवा, लांबी ही रुंदीपेक्षा मोठी असते. जी मोठी बाजू असते तिला लांबी म्हणतो आपण, जी छोटी बाजू असते तिला रुंदी म्हणतो. लांबी 4 मीटर, रुंदी 3 मीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी जे मिस्त्री काम करणारे आहेत त्यांनी 40 सेंटीमीटर बाजूच्या म्हणजे त्याची एक बाजू 40 सेंटीमीटर आहे अशी चौरसाकृती फरशा आहे. आता एक बाजू जर 40 सेंटीमीटर असेल तर बाकीच्या तिन्ही बाजू 40 सेंटीमीटर असणार, कारण चौरसाचं वैशिष्ट्य असं आहे, चौरसाच्या चारी बाजू समान मापाच्या असतात. चारी कोण काटकोन असतात, चारी बाजू समान मापाच्या असतात, बरोबर. एक बाजू 40 सेंटीमीटर म्हणजे उरलेल्या तिन्ही बाजू 40 सेंटीमीटर. ठीक आहे. पहा, याच्या आता आपल्याला ही प्रत्येक फरशी या वर्ग खोलीमध्ये बसवायची, याच्या पृष्ठभागावर किंवा याच्या वर्गामध्ये खाली जमिनीवर. तर आपल्याला या ठिकाणी ही फरशी बसवताना या मापाच्या फरशा आहेत, ते या वर्ग खोलीमध्ये किती फरशा बसतील हे काढायचं. मग आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न क्षेत्रफळाशी संदर्भात आहे, कारण क्षेत्रफळ म्हणजे हा आपला सगळा भाग. ठीक आहे. आणि फरशी आपल्या सगळ्या भागामध्ये बसते. ठीक आहे. आता आपल्याला आपण काय करणार, आता सर्वात पहिल्यांदा हा एक आयताकृती वर्ग खोली आहे, 4 मीटर 3 मीटर लांबी होती. आता आपण सर्वात पहिल्यांदा काय करू की या वर्ग खोलीचं क्षेत्रफळ बघू. क्षेत्रफळ त्याच्या आतमध्ये क्षेत्र किती,
म्हणजे आपल्याला किती फरशा त्यासाठी लागतील, किती क्षेत्रफळाच्या फरशा लागतील ते आपण बघूया. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की आपण जे फरशा बसवणार आहे त्याचं माप आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, 40 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार, आता आपण ही फरशी त्या ठिकाणी बसवणार आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करू, याचं माप, या वर्ग खोलीची लांबी आणि रुंदी ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू. मग याची लांबी 4 मीटर, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. आपले हे परिमाण सगळे पाठच झाले पाहिजे, हे डोळ्यासमोर ठेवायचे आणि हे पाठच करून टाकायचे, कारण याच्या आधारितच हे प्रश्न आहे. 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर. आता मी सीएम लिहितो, सेंटीमीटर आपल्याला समजतं. त्यानंतर रुंदी आहे 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. मग आता वर्ग खोलीचं क्षेत्रफळ किती, 400 गुणिले 300. या गुणाकारामध्ये सोपी ट्रिक काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही ब्रिलियंट स्टुडंट्स आहात. या 2 शून्य, हे 2 शून्य, 4 शून्य आपण असे ठेवले आणि 4 त्रिक 12 त्याच्यासमोर 12 हे उत्तर आलं. मग या ठिकाणी क्षेत्रफळ किती आलं, तर क्षेत्रफळ आलं 1,20,000 चौरस सेंटीमीटर. 1,20,000. क्षेत्रफळ नेहमी चौरस मध्ये येते, त्याला इंग्लिश मध्ये आपण स्क्वेअर म्हणतो. ठीक आहे, कारण सेंटीमीटर आणि सेंटीमीटर या त्याच्या एककाचा पण गुणाकार होतो आणि तो चौरस तयार होतो. 1,20,000 चौरस सेंटीमीटर हे कशाचं माप आलं, त्या वर्ग खोलीचं. आता आपल्याला एका फरशीचं माप किती आहे, 40 सेंटीमीटर. आता आपल्याला त्या फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल, कारण आपल्याला त्या वर्गामध्ये ती फरशी बसवायची. प्रत्येक फरशी आपलं क्षेत्रफळ त्या वर्गात व्यापणार आहे, म्हणून आपण एका फरशीचं क्षेत्रफळ काय आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे, बाजू गुणिले बाजू. मी सूत्र लिहित नाही कारण सूत्र तुमचे पाठ आहेत असं मी समजतो. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू, कारण लांबी आणि रुंदी सारखीच असते, बाजूच असते, बाजूचा वर्ग थोडक्यात. ठीक आहे, इथपर्यंत. आता हे क्षेत्रफळाशी संबंधित गणित आपण कसं ओळखलं, तर कारण आपल्याला आतमध्ये आतला सगळा भाग फरशी बसवतो आपण, म्हणून त्या क्षेत्राचा विचार करायचा, म्हणून आपल्याला क्षेत्रफळाचा विचार करायचा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपल्या वर्ग खोलीचं क्षेत्रफळ आहे 1,20,000 चौरस सेंटीमीटर आणि या ठिकाणी एका फरशीचं क्षेत्रफळ 40 गुणिले 40 1600 1,600 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हे कशात आलं, एका फरशी. आता आपल्याला किती फरशा लागतील, एकूण क्षेत्रफळ आहे 1,20,000 चौरस सेमी, एका फरशीचं क्षेत्रफळ आहे 1,600 चौरस सेमी. बघा आता 10 पेन आहेत, एका पेनची किंमत 2 रुपये आहे, 10 पेनची किंमत 20 रुपये, आपण गुणाकार करतो. माझा एक सगळ्या 10 पेनची किंमत 20 रुपये आहे, मग एका पेनची किंमत आपण 20 रुपयाला 10 ने भाग 2 रुपये. ठीक आहे, तर तसंच आपण आता एकूण एकूण क्षेत्रफळ आहे 1,20,000, त्याला एका फरशीचं क्षेत्रफळ आहे 1,600 चौरस सेमी. आता आपण यांचा भागाकार करणार आहोत, 1,20,000 भागिले 1,600. ठीक आहे, याला 100चा भाग आपण दिला दोन्ही संख्या दिल्यानंतर 1,1200 अंशस्थानी राहिले, त्याला भागिले किंवा छेदस्थानी राहिले 16. ठीक आहे, आता 16 याला आपण थेट भाग देऊ शकतो. हा भाग आपल्याला मोठा वाटेल, परंतु जेव्हा आपण 100चा भाग संक्षिप्त रूप केला आपण थोडक्यात, त्यावेळेस आपल्याला हा भागाकार सोपा जातो. आता 16 × 16 16 85 66 96 67 112 112 120 मधून 112 गेले, 8 राहिले, हा शून्य ठेवला 80. हा भागाकार सर्वांना येतो, मला खात्री आहे. 80 16 85 याचं उत्तर आलं 75. 75 काय आला, आता एकूण फरशांची संख्या आपल्याला ज्या त्या वर्ग खोलीमध्ये बसवायला लागतील अशा फरशांची संख्या. आपल्याला फरशा बसवायच्या आहेत 75, आपल्याला विचारलेलं तेच आहे, एकूण वर्ग खोलीसाठी किती फरशी लागेल किंवा फरशा लागतील. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा हे गणित सोडवताना काय काळजी घेतली किंवा काय बघितलं, त्या वर्ग खोलीचं क्षेत्रफळ, त्या वर्ग खोलीची लांबी 4 मीटर, रुंदी 3 मीटर. मी पुन्हा एकदा थोडं ओव्हरलूक करतो, लांबी 4 मीटर 3 मीटर, फरशी चौरस आकृती आहे, तिची प्रत्येक बाजू 40 सेंटीमीटर, एक बाजू म्हणजे प्रत्येक बाजू 40 सेंटीमीटरची. आता आपण पहिल्यांदा या खोलीचं क्षेत्रफळ काढलं, लांबी गुणिले रुंदी. आता आपण त्याआधी काय केलं, लांबी आणि रुंदी या फरशीची बाजू सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे लांबी आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केली. ती 300 मीटर रुंदी 300 सेंटीमीटर रुंदी आणि 400 सेंटीमीटर लांबी आहे.
त्याचं एकूण क्षेत्रफळ आलं लांबी गुणिले रुंदी 400 गुणिले 300 1,20,000 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ आलं 40 गुणिले 40 सेंटीमीटर म्हणजे 1,600 चौरस सेंटीमीटर. आता आपल्या किती फरशा बसणार म्हणून आपण एकूण क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं तेव्हा भागाकार आला 75. म्हणजे एकूण त्या खोलीमध्ये लागणाऱ्या फरशांची संख्या आहे 75. तो पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण तो तिसरा पर्याय त्या ठिकाणी नोंदवू शकतो आणि आपलं उत्तर पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी साधारणपणे प्रश्न क्रमांक गणित या विषयाचा 2019 ला जी प्रश्नपत्रिका आलेली होती फेब्रुवारी 2019 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी प्रश्नपत्रिका आली होती त्यामधील गणिताचा प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 42 याचं विश्लेषण त्याच्यानंतर चर्चा आकलन उकल आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांना आपण जे प्रश्न घेतले जे उकल घेतले ते चांगल्यापैकी समजले असतील. फक्त आपण या प्रश्नांची उकल म्हणूनच हे प्रश्न घेतले नाही तर आपण यांच्या संदर्भातल्या संकल्पना कशा आपल्या क्लिअर होतील. कारण प्रत्येक गणिताचं वैशिष्ट्य असं आहे गणित हा विषय भूकंपट्टीचा नसून तो संकल्पना समजून घेण्याचा विषय. तो एकदा समजून घेतला की आपल्याला त्या प्रकारचं त्या पद्धतीचं कोणतंही गणित आलं तर ते सहज सोडवता येईल. बघा अपूर्णांक असेल सरळ व्याज असेल क्षेत्रफळ असेल परिमिती असेल त्यानंतर आकृत्यांचे वेगवेगळे संदर्भ असतील शेकडेवारी असेल हे सगळ्या संकल्पना आपण एकदा जर समजून घेतल्या तर त्यावर आधारित किती क्लिष्ट गणित असेल तर आपण शांत डोक्याने ते निश्चित सोडवू शकतो. येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व सराव परीक्षांसाठी त्यानंतर नवोदय परीक्षेसाठी माझ्याकडून वैयक्तिक माझ्या सर्व स्टाफ आणि टेक्निकल टीम कडून सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर आज या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत आपला जो जिल्हा परिषद अहमदनगरचा वैशिष्ट्यपूर्ण जो प्रकल्प आहे त्यासाठी या ठिकाणी मला तासिका घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपल्या मिशन आरंभ हा जो प्रकल्प आहे याचे मार्गदर्शक प्रेरक आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदचे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य श्री आनंदजी भंडारी साहेब त्याचबरोबर आपले शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री भास्करजी पाटील साहेब त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी श्रीरामपूर सन्मान्य श्रीमती शैलजा सामलेटी मॅडम त्याचबरोबर उपस्थित असलेले आणि मार्गदर्शक असलेले आमच्या श्रीरामपूरचे तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्व सन्मान्य विस्तार अधिकारी सर्व सन्मान्य केंद्र प्रमुख त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक टेक्निकल टीम उपस्थित पालक आणि आपण सर्व यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि